भरधाव कारने पदचाऱ्यास उडवले, 34 वर्षीय तरुण अपघातात ठार. अजिंठा बुलढाणा महामार्गावरील धावडा गावाजवळ रात्रीच्या सुमारास झाला अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आज दिनांक 18 डिसेंबर 2024 वार बुधवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा बुलढाणा महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर रात्री भीषण अपघात झाला आहे. अजिंठाकडून बुलढाणाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH28V1661 या कारने धावडा येथील रहिवासी असलेला 34 वर्षीय तरुण दिलीप दामोदर सनान्से हा धावडा येथील बस स्थानकावर जय दुर्गा मेवाड हॉटेलवर लहानपणापासून वेटरचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो त्या हॉटेलचे काम संपवून रात्री 9:30च्या दरम्यान आपल्या घरी जात असताना अजिंठा बुलढाणा या महामार्गावरून जात असताना या भरधाव वेगात आलेल्या मारुती स्विफ्ट कारने या तरुणाला उडवला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः 50 ते 60 फूट या तरुणाला या सुसाट मारुती स्विफ्ट कारने त्याला फरफटत नेले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हॉटेल चालकांनी कार थांबवली, तोपर्यंत कार चालक त्या ठिकाणाहून फरार झाला होता. यावेळी तात्काळ दिलीप सनान्से यांना उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संपूर्ण धावडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिलीप सनान्से हा आपल्या घर परिवाराचा एकुलता एक कमवता मुलगा होता. कसाबसा हॉटेलवर काम करून तो आपला संसाराचा गाडा हाकलत होता. मात्र काळाने त्याच्यावर घात घातला आणि विशेष बाब म्हणजे की कार बुलढाणा येथील शिवसेना जिल्हाप्रमुखाची असल्याची समोर आले असून या कारवर शिवसेनेचा लोगो सुद्धा आहे. या अपघाताबद्दल परिसरात तर्कवितर्क काढले जात आहे. मात्र खरं काय ते आता पोलीस समोर आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. का पुन्हा एकदा या कार चालकाला निर्बंध लिहून पोलीस निर्दोष मुक्तता करतील आणि घराला पोरके करतील का? त्या अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळेल का याकडे सर्व लक्ष लागून राहिले आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास न्यूज चॅनल, जालना.